हॅलो फ्रेंड्स, तर गणपतीचं डेकोरेशन आम्ही कशा प्रकारे केलेलं आहे हे तुम्हाला आज दाखवत आहोत. तर सगळ्यात आधी ही शीट जी होती त्याचं नाव माहिती नव्हतं आणि नेमकं ते कुठं भेटेल हेही आम्हाला माहिती नव्हतं. तर यासाठी आम्हाला खूप सारं फिरावं लागलेलं आहे आणि एका दिवसात फक्त आमच्याकडून शीटच कलेक्ट झाली होती. नंतर आम्हाला हे जे सगळं सामान जे आहे ना ते घेण्यासाठी 3 दिवस लागलेले होते. 3 दिवस आम्ही सामान कलेक्ट केलेलं आहे आणि नंतर आम्ही डेकोरेशन स्टार्ट केलेलं होतं. तर सगळ्यात आधी तर हा जो पाईप होता याला आम्हाला होल करायचे होते, कारण यामधून ते प्रेशरनी जे हवा जाईल त्यामुळे ते बुडबुडे येणार होते आणि तसं आम्ही केलेलं होतं. पण हा आमचा अटेम्प्ट फेल झाला होता. नंतर आम्ही शीट लावली होती, ती आमचा फेल झाला होता. आणि सगळ्यात मेन होतं पाणी थांबणं. तर त्यामध्ये बिलकुल पाणी थांबत नव्हतं. गणपती बसेल त्या दिवशीपर्यंत त्यात पाणी थांबलेलं नव्हतं. तर हा गणपती बसवण्याचा दिवस होता, त्या दिवशीपर्यंत हे बघा त्या दिवशी पाणी थांबलं होतं. त्यामुळे मी ह्या त्याला चिपकवत होते, कारण हे ना पूर्ण ट्रान्सपरंट होती ना, तर ते दिसायला नाही